बाहेरचे एमओएचला घेऊन जे 2 एमओएचे डॉक्टर कसारे किरीटभाईंनी यावरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे, त्यावेळी डॉक्टर कसारे आणि डॉक्टर संजय मुंडे या दोघांना निलंबित केलंय, पण त्यांची इन्क्वायरी चालूच ठेवणार, एफआयआर घ्यायला सांगितलेले आहे. अशा पद्धतीचे बरेच एमओएच पण आपल्याला मिळणार आहेत. तर या अशा संपूर्ण 237 केसेस या माध्यमातून आता निश्चित झालेले आहेत. त्यांचे एनओसी कॅन्सल केलेले, प्रमाणपत्र कॅन्सल केलेले, पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे अजूनही ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत, ते त्यांच्याकडनं तुम्ही काढून घेतलंय का, तर ते अजून घेतलेलं नाहीये. आता त्यांनी सांगताना 1 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे. मी तर बोलले मला 15 दिवसात द्या, पण ह्याच्या पुढे जाऊन आता आमचं असं ठरलेलं आहे, आता 3 वाजता गटनेत्यांची जी काही मीटिंग होणार आहे की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला, तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल, तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल. तुमच्या पत्रकार परिषदेचं 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात आधी तुम्ही म्हणालात की बांगलादेशी अनधिकृत फेरीवाले, तर हे वर्गीकरण आपण करणार आहोत की सरसकट सगळ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहोत. दुसरं म्हणजे ज्या अधिकारी तुम्हाला दोषी काही आढळलेले आहेत, तर त्यांच्यावर सरसकट आता सगळ्यांसोबत सगळ्यांवर कारवाई करणार की ते आता शोध मोहीम तुम्ही घेणार. आणि तिसरं महत्त्वाचं, अनधिकृत फेरीवाले किंवा अनधिकृत जे बांगलादेशी इथे राहत आहेत वहिनी असतील, तर ते इथे कसे येता येतात मुळात, आता त्यांच्यावर आवर कसा घालणार? नाही, आपण एक स्टेप बाय स्टेप प्रश्नांची उत्तरं देऊया. या ठिकाणी जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती फुटपाथवरती बसलेले, त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार. ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार. बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीटभाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील. पण हा या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार. यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे. या ठिकाणी बांगलादेशातून या पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले, त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील तर त्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार. फक्त बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई होईल की नाही, सरसकट आता बघा, हे करत असताना आम्ही प्रत्येक घेणार आहे. प्रत्येक फेरीवाले कुठले आहेत त्यांचे आधार कार्ड, त्यांचे जन्म प्रमाणपत्र चेक केले जाणार. आता बऱ्यापैकी ह्याच्यावरती खूप मोठं विश्लेषण झालेलं आहे, तर त्या पद्धतीने आम्ही सगळी गाईडलाईन आणि लाईनअप करून दिलेली आहेत कामं. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे का आम्हाला तुम्ही आता ही जी 237 आहे सध्या हातातली आहेत, त्याच्यासाठी त्यांनी 1 महिन्याचा अवधी मागितलेला आहे. इतर सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी 15 दिवस घेतलेले आहेत की आम्ही एफआयआर आता सोमवारी एफआयआर घेणार आहेत. जे आता आम्ही किरीटभाईंनी ज्या ज्या लोकांची नावं देणार दिलेली आहे त्याच्यावरती एफआयआर घ्यायचं, जसं अशरफ काझी ह्याच्यावरती एफआयआर घेण्याचं काम आता सुरू होणार आहे. सुरू होणार हे ऍक्च्युली ऐकायला फार आम्हाला वाईट वाटलं. जर त्यांच्या हातामध्ये गेल्या 6 महिन्यापासून हे पेपर पडलेले तर तुम्ही का नाही घेतले, हा मोठा प्रश्न आहे. फक्त मला एकाच आपल्या ह्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ठीक आहे की त्यांनी ह्याच्यावरती घेतलेलं आहे काम. त्यांचं नाव ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, तहसीलदार आपल्या कल्पना गाडे मॅडम, त्यांनी मात्र 8 एफआयआर घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं खरंच या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. आणि या ठिकाणी जे मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी जे बसले होते त्यांच्यासाठी हा विषय आहे की जर आणि त्यांनी काही पेपर्स त्यांच्याकडे पाठवले पण होते की या 4 लोकांवरती एफआयआर घ्या, पण तरीही ते घेऊ नाही शकले. म्हणजे एकंदरीत ह्या मुंबई महानगरपालिकेचे जे एएमसी असतील किंवा त्यांच्या अंडर जे अधिकारी असतील त्यांचा हा कारभार या मीटिंगच्या माध्यमातून दिसण्यात आलेला आहे. किरीटभाईंना